कॉन्ट्रॅक्ट बेस काळजी होऊ शकेल. जी कॉल मॅडम तेरा हो गया मग आम्ही काय विचार करतो आणि मग प्रत्यक्ष कसं तुम्ही म्हणता आम्ही काय करतो येतो एकदा आम्ही सर्व बारामतीला 13,000 सर्व बरं आम्ही आता यांची विचार आम्हाला साहेब आहे जे आम्ही हा मी ते नाही की त्या शेवटपर्यंत माझ्याबरोबर जसे माझे मिस्टर शेवटपर्यंत दादांबरोबर त्यांनी कधीच दादांना अंतर दिलं नाही किंवा दादांनी पण त्यांना कधीच अंतर दिलं नाही. त्याचप्रमाणे वहिनी सुद्धा माझ्याबरोबर आयुष्यभर राहणार आहे. माझ्या मुलांकडे माझ्या संपूर्ण कुटुंबाकडे त्यांचं लक्ष राहील आणि आता आमचं नातं घरच्यासारखं आहे असं त्यांचं. तुमच्यावर आणि वहिनींवर दोन्ही कुटुंबांवर एकसारखं दुःख कोसळलेलं होतं तरी देखील सुनेत्रा पवार विरोधकपणे तुमच्या घरापर्यंत पोहोचले. त्यांचं आणि माझं दुःख एकसारखं आहे. माझं सर्वस्व गेलंय तसं त्यांचं सुद्धा गेलंय तरी त्या उभ्या आहेत. माझ्या डोक्यावरती हात ठेवलाय त्यांनी, माझ्या घरावरती हात ठेवलाय. विसरू नाही शकत त्यांचे कार्य माझ्याबरोबर आयुष्यभर राहते. मोठा धक्का आहे. बघूयात परमेश्वराच्या ह्याने सावरण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यात लवकरात लवकर सावर. काय अपेक्षा होत्या आपल्या मुलाची, काय स्वप्न होती, काय ध्येय दिशा होत्या? मुलाच्या अपेक्षा खूप होत्या पण तो तसे पूर्ण झाल्या नाही तसंच म्हणावं लागेल कारण अर्धवटच सोडून गेलं. कारण एकुलता एकच मुलगा आहे तो मला. आपण शेवटचा फोन कधी झाला आपला? माझा 26 तारीख फोन झाला नाही, प्रत्यक्ष बोलणं झालं शेवटचं 26 तारखेला 5:30 वाजता. मी इकडे गावी येणार होतो, तो खारघरला मुलं आणायला विटाव्याला परत हे होणार होतं. ते म्हणलं मला तुम्ही जा, माझं सातारला तिकडं जावं लागणार आहे आणि मी तिकडे येणार आहे, मग आपण संचेती हॉस्पिटलला जाऊ. मग आपण तिथे माझ्या गुडघ्याची ट्रीटमेंट चालू होती. त्याच्यानंतर 27 तारखेला फोन वगैरे काय झाला नाही. मग 27 तारखेला संध्याकाळी इथं घरात फोन आलेला आहे पण मला माहीत नाही. येतोय म्हणलं बारामतीला आणि संध्याकाळी घरी मुक्कामाला येईन असं बोललो. आता सुनेत्रा वहिनींसोबत काय बोलणं, काय बोलले भेट दिली? नाही, मॅडमने सांगितलं तुमच्या काय अपेक्षा आहेत तुम्ही चर्चा करा, हे करा. मी सांगितलं त्यांना की आमचे हे 13 तारखे म्हणजे 13 दिवस झाल्यानंतर येत होते. त्यांनी सांगितलं अपेक्षा काहीतरी तुमची आहे असेल? अपेक्षा आमच्या काय फक्त ते
सुनबाईचं आणि मुलांच्या शिक्षणाचं. बाकी नाही काय अपेक्षा. पवार कुटुंबीय पूर्णपणे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. हो